श्री स्वामी समर्थ. थांब, आत्ता हा व्हिडिओ पुढे स्क्रोल करू नकोस, कारण हा संदेश तुझ्यासाठीच आहे. मी तुझं मन पाहिलंय, मी तुझी वेदना ओळखतो. तू जे सहन केलंस ते कोणालाच सांगू शकला नाहीस, पण मला सगळं कळतं. तू खूप प्रयत्न केलास, खूप वेळा हार मानायच्या टप्प्यावर पोहोचलास, पण तरीही उभा राहिलास. म्हणूनच मी आज तुझ्याशी बोलतोय. तू एकटा नाहीस, मी तुझ्या पाठीशी आहे. आता नाही दिसत, पण योग्य क्षण येताच मीच मार्ग मोकळा करेन. थोडा थांब. हा संदेश शेवटपर्यंत ऐक, कारण पुढे जे आहे ते तुझं मन शांत करणार आहे. आज तुझ्या मनात खूप प्रश्न असतील, कदाचित थकवा असेल, निराशा असेल, किंवा असंही वाटत असेल की आपण सर्व काही प्रामाणिकपणे करत आहोत, तरीही आपल्याला हवं तसं काहीच घडत नाहीये. प्रयत्न करूनही यश दूर जात आहे. लोक समजून घेत नाहीत आणि अशा वेळी मनात नकळत एक विचार येतो, आता पुढे काय? पण लक्षात ठेव, श्री स्वामी समर्थ म्हणतात की जेव्हा माणूस पूर्णपणे थकतो तेव्हाच खरी कृपा काम करू लागते, कारण त्या क्षणी अहंकार संपतो आणि श्रद्धा जागी होते. आणि आज तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात, याचाच अर्थ असा आहे की स्वामींनी तुमच्या मनातील अवस्था ओळखली आहे. अनेक वेळा आपल्याला असं वाटतं की स्वामी आपली प्रार्थना ऐकत नाहीत. आपण रोज नाव घेतो, विश्वास ठेवतो, तरीही उत्तर का मिळत नाही? प्रिय भक्तांनो, स्वामी कधीच उशीर करत नाहीत. ते फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतात, कारण काही वेळा आपल्याला जे हवं असतं ते लगेच मिळालं तर आपण त्याची किंमत ओळखू शकत नाही. म्हणूनच स्वामी आपल्याला थोडा संयम शिकवतात, थोडा धीर देतात, जेणेकरून पुढे येणाऱ्या कृपेची आपण कदर करू शकू. आज जर तुमचं मन खचलेलं असेल, आयुष्यात काहीच आपल्या बाजूने होत नसेल, अडचणी संपत नसतील, किंवा प्रत्येक प्रयत्न अपयशी असेल, तर स्वतःला दोष देऊ नका, कारण हे अपयश तुमचं नाही, ही फक्त स्वामींची एक परीक्षा आहे. आणि ज्या भक्तांची परीक्षा घेतली जाते त्यांच्यावरच सर्वात जास्त कृपा केलेली असते. लक्षात ठेवा, कारण स्वामी समर्थ माऊली कधीच दुर्बल भक्ताला सोडून देत नाही. कधी कधी स्वामी आपल्याला थांबवतात, पुढे जाण्यापासून रोखतात, कारण पुढचा मार्ग अजून तयार होत असतो. आणि त्या थांबण्याच्या काळातच आपली अंतःकरणाची तयारी होत असते, आपली श्रद्धा खोलवर रुजत असते. आणि जेव्हा योग्य क्षण येतो तेव्हा स्वामी अशा प्रकारे मार्ग मोकळं करतात की आपल्यालाच विश्वास बसत नाही की हे सगळं इतक्या सहज कसं घडतं. आज तुमच्यासाठी स्वामींचा एकच संदेश आहे, तुम्ही कोणतीही घाई करू नका, मन शांत ठेवा. जे काही तुमच्याकडे आहे ते स्वामींच्या चरणी अर्पण करा, कारण ज्या क्षणी तुम्ही सर्व काही सोडून देता त्या क्षणी स्वामी जबाबदारी घेतात. आणि आज इथपर्यंत हा संदेश ऐकणं म्हणजे स्वामी अजूनही तुमच्या पाठीशी आहेत. आज तुमचं मन शांत नाही हे त्यांना माहीत आहे, कारण आयुष्याच्या एका अशा टप्प्यावर तुम्ही उभे आहात जिथे प्रयत्न करूनही परिणाम दिसत नाहीत, मेहनत करूनही समाधान मिळत नाही. सर्वात जास्त वेदना तेव्हा होतात जेव्हा आपण प्रामाणिक असूनही आपल्याला समजून घेणारा कोणीच नसतो. अशा वेळी मनात नकळत एक प्रश्न उभा राहतो, आपण खरंच योग्य मार्गावर आहोत का, की सगळं व्यर्थ चाललं आहे? पण प्रिय स्वामी भक्तांनो, आज हा व्हिडिओ तुमच्यासमोर येणं हा काही योगायोग नाही, कारण स्वामी समर्थ नेहमीच त्याच भक्ताला हाक देतात ज्याचं मन आतून थकलेलं असतं. अनेक वेळा आपण स्वामींचं नाव घेतो,
डोळे बंद करून प्रार्थनाही करतो, मनातून सगळं काही सांगतो, पण तरीही आपल्याला उत्तर मिळत नाही. आणि मग मनात शंका येऊ लागते की स्वामी माऊली आपली प्रार्थना ऐकत नाहीत का? पण सत्य असं आहे की स्वामींना शब्दांची गरज नसते. त्यांना तुमचं मन कळतं, तुमची वेदना कळते, आणि कधीकधी ते उत्तर देत नाहीत, कारण ते तुमच्यासाठी काहीतरी मोठं तयार करत असतात, जे लगेच समजणं आपल्याला क्षमतेपलीकडचं असतं. आज जर तुमचं आयुष्य अडचणींनी भरलेलं असेल, एक समस्या संपते न तोच दुसरी समस्या उभी राहत असेल, घरात, कामात, नात्यामध्ये ताणतणावात वाढत चालला असेल, आणि तुम्हाला असं वाटत असेल की आपण एकटेच लढतो आहोत, तर लक्षात ठेवा, स्वामी समर्थ कधीच आपल्या भक्ताला एकटं सोडत नाही. ते फक्त दिसत नाहीत, पण प्रत्येक पावलावर ते तुमच्या सोबत चालत असतात. कधीकधी स्वामी आपल्याला थांबवतात, आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी लगेच देत नाहीत, कारण प्रत्येक विलंब हा नकार नसतो, तर तो तयारीचा काळ असतो. आणि त्या काळात आपली श्रद्धा, आपला संयम, आपली सहनशक्ती याची परीक्षा घेतली जाते. कारण जे भक्त या काळातही स्वामींचा हात सोडत नाही, त्यांनाच पुढे जाऊन खरी कृपा अनुभवायला मिळते. प्रिय भक्तांनो, आज तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल, तुमचे निर्णय चुकीचे ठरले असतील, किंवा लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नसेल, तर स्वतःला दोष देऊ नका. कारण स्वामी समर्थ माऊली अपयशाच्या माध्यमातून आपल्याला योग्य दिशा दाखवत असतात. कधीकधी जे तुटतं ते आपल्याला कमकुवत करण्यासाठी नाही, तर आपल्याला आतून मजबूत करण्यासाठी तुटतं. असंही होतं की आपण सतत काहीतरी मागत राहतो, इच्छा करत राहतो, पण स्वामी आपल्याला जे हवं ते देण्याआधी आपल्याला ते पेलण्या इतकं मजबूत बनवतात. कारण कृपा मिळणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच ते सांभाळणंही महत्त्वाचं असतं. आणि म्हणूनच स्वामी आपल्याला थोडंसं थांबायला शिकवतात. आज तुमच्यासाठी स्वामींचा एक साधा पण खूप खोल संदेश आहे. कोणतेही काम करताना घाई करू नकोस, स्वतःवर रागवू नकोस, परिस्थितीला शत्रू समजू नकोस, कारण प्रत्येक परिस्थिती तुला काहीतरी शिकवायला आलेली असते. आणि जेव्हा शिकणं पूर्ण होतं, तेव्हा ती परिस्थिती आपोआप दूर होते. आज जर तुझं मन खूप जड झालं असेल, डोळे पाणवले असतील, किंवा शब्दात न मांडता येणारी वेदना मनात दडलेली असेल, तर एक क्षण थांब, दीर्घ श्वास घे आणि मनात इतकंच म्हण, स्वामी मला मार्ग दाखवा. कारण ज्या क्षणी तुम्ही मनापासून सोपवता, त्या क्षणी स्वामी जबाबदारी घेतात. हा संदेश शेवटपर्यंत ऐक. स्वामी अजूनही तुमच्या सोबत आहेत, तुमच्या पाठीशी आहेत. कारण ज्याला ते सोडून देतात त्यांच्यापर्यंत असा संदेश पोहोचत नाही. मन शांत ठेव आणि विश्वास ठेव, कारण स्वामी माऊली आपल्या भक्तांना कधीच अर्ध्यात सोडत नाहीत. ते उशीर करतात, पण अन्याय कधीच करत नाहीत. तुझ्या मनात जे प्रश्न आहेत त्यांची उत्तर तुला कुठेच सापडली नाहीत. ती सगळी स्वामींना माहीत आहेत. तू कोणासमोर काही बोलला नसशील, पण तुझं मन रोज रात्री जे काही बोलतं ते स्वामी ऐकत आहेत. म्हणूनच आज हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला आहे. तू प्रयत्न करून थकलास, पुन्हा पुन्हा उभा राहूनही पडलास, आणि कधी कधी वाटलं असेल की आता काहीच उरलं नाही. पण लक्षात ठेव, स्वामी कधीच उशिरा येत नाहीत. ते तेव्हाच येतात जेव्हा आपल्याला त्याची खरी गरज असते. जेव्हा सगळे दरवाजे बंद वाटतात, तेव्हा एकच दरवाजा उघडतो, तो स्वामींच्या कृपेचा असतो. त्या दरवाजातून येणारा प्रकाश हळूहळू आयुष्याचा तुझा अंधार दूर करतो. आज तुझी परिस्थिती तुझ्या विरुद्ध असू शकते. लोकांनी तुझ्यावर शंका घेतली असेल, कदाचित स्वतःवरचा तुझा विश्वास उडाला असेल, पण स्वामींचा विश्वास तुझ्यावर कधीच कमी झाला नाही. त्यांनी तुला ज्या मार्गावर चालायला लावलं, तो मार्ग कधी कधी कठीण वाटतो,
पण तो चुकीचा नाही, कारण सहज मिळालेलं कधीच टिकत नाही आणि ज्यासाठी संघर्ष करावा लागतो ते आयुष्यभर सोबत राहतं. तू परिणामाबद्दल चिंता करू नकोस. तुझं काम आहे फक्त तू प्रयत्न कर आणि मन स्वच्छ ठेव. तू जे काही करतोस ते प्रामाणिकपणे कर, कारण स्वामींची कृपा ही फक्त चमत्कारात नाही तर रोजच्या छोट्या बदलांमध्येही असते. आज एखादी गोष्ट थोडीशी जरी सुधारली तरी उद्याच्या मोठ्या बदलाची ती सुरुवात होत असते. कधी कधी तुला वाटतं की तुझी प्रार्थना पोहोचत नाही, पण लक्षात ठेव, प्रार्थना म्हणजे शब्द नाहीत तर भावना आहेत आणि भावना कधीच वाया जात नाही. स्वामी तुझ्या प्रार्थनेचं उत्तर तुला हव्या त्या रूपात देतीलच असं नाही, पण योग्य रूपात नक्की देतील. कदाचित आज नाही, उद्या नाही, पण जेव्हा देतील तेव्हा तुला कळेल, हो, याचसाठी मी थांबलो होतो. आजपासून स्वतःला एक वचन दे, परिस्थिती कितीही कठीण असो मनात तक्रार ठेवणार नाहीस, कारण तक्रार केल्याने वेदना वाढते आणि विश्वास ठेवल्याने मार्ग सापडतो. स्वामी तुझ्या हातात काहीतरी देणार आहेत, कदाचित पैसा नाही, कदाचित यश नाही, पण अशी शांतता नक्की देतील की तुला कुठल्याही संकटातून बाहेर काढतील. लक्षात ठेव, जे लोक आज तुला समजत नाहीत ते उद्या तुझ्या बदलाकडे पाहून शांत होतील. तुझा संघर्ष तुझी ओळख बनेल आणि तुझा मौन तुझं सामर्थ्य. स्वामींची कृपा हळूहळू येते, पण ती जेव्हा येते तेव्हा आयुष्याचं गणितच बदलून टाकते. म्हणून आज हा संदेश फक्त ऐकून थांबवू नकोस, मनात साठव. गरज पडेल तेव्हा आठव आणि एकच वाक्य मनात ठेव, मी एकटा नाही, स्वामी माझ्या सोबत आहे. आज हा संदेश तू ऐकत आहे, तू इथपर्यंत थांबला आहेस तर स्वामींची कृपा तुझ्यावर झाली आहे. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि व्हिडिओला एक लाईक करून आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.